नमस्कार मित्रांनो, वसू भारतच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला जेव्हा रूममध्ये येते तर रोहिणीला पाहते। रोहिणी मात्र हातामध्ये चंबू घेऊन उभी असते, परंतु आता मात्र हा चंबू घेऊन उभी असताना मात्र आता रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं की आता ही काही कला आहे तर ती येथे आली, म्हणून रोहिणीने तोपर्यंत आता जे ग्रंथ आहे तर तो लपवलेला असतो आणि जागच्या जागी ठेवून दिलेला असतो। तेव्हा आता कला ही पाहते आणि विचारते की रोहिणी मॅडम तुम्ही येथे कशा? तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मी इथे आले होते आणि मला खूप तहान लागली। अद्वैत काही रूममध्ये नव्हता आणि अद्वैत नेमकं कुठे आहे, कारण मला खूप महत्त्वाचं त्याच्याशी बोलायचं आहे असे बोलून रोहिणी लगेच आता बाहेर निघून जाते। तेव्हा आता कला त्या ग्रंथाकडे पाहत असते। तेव्हा कला तो ग्रंथ सोडते वगैरे आणि त्यातील त्या चिठुरे आहे तर त्या बाजूला काढते। तेव्हा तिच्या हातामध्ये त्या आता फाटलेल्या त्या चिठुरे असतात। अद्वैत आता रूममध्ये येतो। अद्वैत आता रूममध्ये येऊन तो कलाकडे पाहतो। तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की अगं खरे हे तर देवाचं चित्र आहे। तेव्हा आता कलाच्या डोक्यात एक आयडिया येते। ती म्हणते की चांदेकर, अरे एक आयडिया आहे, आपण एक काम करू, अक्षर जोडून बघण्याऐवजी जर आपण चित्र जोडून बघितले तर। अद्वैत लगेच म्हणतो की ही तर चांगली आयडिया आहे, चल आपण लगेच जोडूयात। म्हणून तो लगेच आता कला आणि तो तेथे टेबलवर बसतात। ते ग्रंथ हातात घेऊन त्यातील जे काही आणखीन फाटलेले ते तुकडे आहे कागदाचे तर ते तुकडे हातामध्ये घेतात आणि ते चित्र जोडण्याचं काम ते करायला घेतात। तेव्हा शेवटी मात्र त्यांनी ते चित्र जोडलेलं असतं। कला लगेच आता खुश होऊन अद्वैतकडे बघून हसते। अद्वैत म्हणतो की एक मिनिट, आणि त्यांनी जे चित्र जोडलेलं असतं आणि अगदी टेबलवर ठेवून अगदी त्याखालचा फोटो काढून घेतलेला असतो। कला आणि अद्वैत पाहतात आणि म्हणतात की कला म्हणते चांदेकर, अरे कळतंय आपल्याला चित्र जोडल्यानंतर यामधील अक्षर आणि वाक्य काय आहे ते। आता अद्वैत खुश होऊन म्हणतं की हो खरे आपल्याला नक्की मार्ग सापडेल। तेव्हा आता कला म्हणते की आपण ही चित्र आता चिटकूयात, म्हणून आता दोघांनी चिकटपट्टीच्या सहाय्याने मात्र ते चित्र जोडलेलं असतं। तेव्हा आता अगदी त्या दोघांनी मस्त असं ते चित्र जोडलेलं असतं आणि ते चित्र पाहून मात्र आता लगेच कला आणि अद्वैत खूप खुश होतात। आता दोघेही म्हणतात की हे बघ चांदेकर, आता कला म्हणते आता मात्र आपण दोघंही सगळ्यांच्या विस्कटलेल्या संसाराला सुद्धा आपण हे चित्रासारखं जोडू शकतो आणि हे सर्व काही आपल्याला जमेल चांदेकर। तेव्हा आता अद्वैत सुद्धा खुश होऊन म्हणतो की हो तू अगदी बरोबर बोलतेस, आणि आता मात्र कला खुश होते आणि अद्वैतच्या घाईने मिठी देते। त्यानंतर इकडे रजनी मात्र आता ऑफिसमध्ये फोन लावते आणि म्हणते की हे बघा मी रजनी चांदेकर बोलते आणि श्रीकांत सर ऑफिसमध्ये आहे का, त्यांना जरा तुम्ही फोन देऊ शकताल का, कारण त्यांचा फोन लागत नाही। तेव्हा आता लगेच ते जे काही म्हणजे रजनी ज्यांच्याशी बोलत आहे ऑफिसमध्ये आणि ते जरा थोडंसं घाबरत म्हणतात की सर ऑफिसमध्ये नाही, तुम्हाला त्यांना काही निरोप वगैरे द्यायचा आहे का। तेव्हा आता रजनी म्हणते की हे बघा ते जर आले तर तुम्ही प्लीज त्यांच्याशी फोन लावून देताल का, मला त्यांच्याशी बोलायचं आहे तर। तेव्हा ते आता जे काही काउंटरवर आहे तर ते म्हणतात की बरं ठीक आहे, त्यांना मी फोन करायला सांगतो। तर रजनी म्हणते की एक काम करा, तुम्हीच हा फोन लावून द्या, म्हणजे मी नक्की त्यांच्याशी बोलेल सुद्धा। तेव्हा कला मात्र आता हे सगळं काही पाहत असते आणि रजनीचं बोलणं ती सर्व काही ऐकते। आता फोन ठेवल्यानंतर आता रजनी विचार करते की हे असं का करत असतील, नेमकं ते कोणत्या कामामध्ये आहे की माझा फोन सुद्धा ते घेत नाही म्हणून, मग आता मात्र मी यांना कॉन्टॅक्ट कसा करू। आणि तेवढ्यात कला हे सर्व ऐकते। कला मात्र आता लगेच रजनी जवळ येते आणि म्हणते की रजनी मॅडम काय झालं। तेव्हा आता रजनी म्हणते की अगं हे बघ हे तर माझा फोनच उचलत नाही ग, मग यांना कॉन्टॅक्ट मी कसा करू तेच मला नाही कळत। रजनीचं लक्ष काही आता म्हणजे व्यवस्थित म्हणजे तिचं सारखं लक्ष श्रीकांत कुठे असेल, तो फोन उचलत का नसेल ह्या टेन्शनमध्ये ती असते। आता तिच्या लक्षात येते की पोहे करण्याचे बाकी आहेत, म्हणून ती कलाला म्हणते की बरं ठीक आहे मी पोहे करते। म्हणून रजनी आता अगदी पोहे वगैरे घेते, परंतु तिचं लक्ष सगळं काही अगदी तिकडे श्रीकांतच्या टेन्शनमध्ये असते। आता रजनीकडे बघत कला विचार करते की घरामध्ये प्रत्येक नात्यामध्ये तणाव आहे आणि प्रत्येकाचंही नातं आहे तर ते समजून घेऊन ते रुजवायला हवं, तरच मात्र आता ही गाठ सुटू शकते। म्हणून कला आता रजनीशी बोलायला जाणार तोच लगेच ती स्वतःला पुन्हा थांबवते आणि परत ती स्वतः विचार करते की रजनी मॅडम आणि श्रीकांत सर यांच्या संसारात मी लगेच नाही बोलू शकणार, त्यामुळे ती माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत। सुरुवात मात्र आता सोहम आणि अनामिका यांच्यापासून मला करायला हवी। आणि तेवढ्यात आता रजनी म्हणते की मी पाण्याचा जार घेऊन येते आणि तिचं लक्ष आता कलाकडे जाते। तेव्हा आता रजनीला कला ही विचारात पडलेली दिसते। तर रजनी कलाला म्हणते की कला काय झालं। तेव्हा आता रजनी म्हणते की अगं माझं जरा होतच आलेलं आहे, त्यामुळे तू एक काम कर सगळ्यांना बोलावून घेऊन ये
त्यावर आता कला म्हणते की हो, मला फक्त एक कॉल करायचा आहे, तो संपवते आणि लगेच सगळ्यांना आवाज देऊन बोलावते. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी मात्र आता ह्या काजलला पाहण्यासाठी आता जे म्हणजे एक जोडी आलेली असते. तर संगीता त्यांना चहा पाणी वगैरे सर्व काही विचारत असते आणि विचारते की चहा आणू का. तेव्हा तो आता जो काही बघायला आलेला माणूस आहे तो म्हणतो की हो चालेल, परंतु विदाऊट शुगर. आणि आणते मी असे बोलून तुम्ही तोपर्यंत पोहे खाऊन घ्या. आणि हे बघा तुम्ही अचानक आलात त्यामुळे जरा माझी धावपळ झाली हो, बाकी काही नाही, तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा आता एक जोडपं असतं आणि एक माणूस असतो. आता दिनकरला हे सर्व नाही आवडत, पण तरी सुद्धा संगीताकडे बघत तो शांत असतो. तेव्हा मात्र आता त्या जे काही बाया आहेत ते विचारतात की मुलीचं शिक्षण काय झालेलं आहे. तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की 15वी, तिची 15वी झालेली आहे. ते ऐकून आता हे तिघेही खुश होतात. आता मात्र हा जो काही म्हणजे मुलगा असतो तो वयाने खूप मोठा असतो आणि तो सुद्धा आता संगीताला विचारतो की ती जॉब वगैरे करते का. तेव्हा संगीता म्हणते की हो, ती मोठ्या ऑफिसात नोकरी करणार होती, परंतु मीच तिला सांगितले की लग्न झाल्यानंतर मोठ्या ऑफिसमध्ये जा म्हणून. आता हा मुलगा वयाने तर खूप मोठा असतो, आपल्या आईबाबांच्या सोबत तो आलेला असतो आणि असे भलतेच प्रश्न तो संगीताला विचारत असतो. आणि मी तिला असे सांगितले की आता छोटी मोठी जे काही नोकरी असेल ते काम तू कर म्हणून ती कॅफे. आणि दिनकरला विचारते की ते कॅफेच म्हणतात ना, आणि त्यांना सांगते की ते कॅफे काय म्हणतात, तेथे ती कामाला जाते. तेव्हा ते ऐकून आता मुलाच्या आईवडिलांना धक्का बसतो. मुलाचे आईवडील लगेच म्हणतात की काय कॅफेमध्ये कामाला जाते म्हणजे तेथे ती काही वेटर वगैरे आहे की काय. तर संगीता म्हणते की नाही हो, आणि तेथे ती जे काही काम करते तेथे सगळंच काम ती करत असते, म्हणून घरात सुद्धा कामामध्ये ती भलतीच हुशार आहे. तर आणि घरात मात्र मला इकडचं काम तिकडे करावे लागत नाही, सगळं काही काम तीच करत असते. म्हणजे आता हे बघा, लग्न झाल्यानंतर ती लग्न घरी जर गेली तर सासरच्यांची, नवऱ्या मुलाची सर्व काही अगदी ती त्यांच्या मनाप्रमाणे करेल आणि त्यांचा मान ठेवेल. आणि तेवढ्यात आता जांभळ्या देत मात्र काजल बाहेर येते. आता काजल डोळे चोळतच आलेली असते. ते बघून मात्र आता हे जे काही मुलाकडचे आई वडील आहे आणि मुलगा आहे यांना तर धक्काच बसतो. काजल जेव्हा यांना पाहते तर ती सुद्धा आता तिची पूर्णपणे झोपच मोडते, ती बघतच राहते. आणि तेवढ्याच संगीता त्यांना म्हणते की तुम्ही खाऊन घ्या, तोपर्यंत मी आलेच. आणि घाईने काजल जवळ येते आणि काजलला घाईने ती आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता दिनकर सुद्धा म्हणतो की मी आलो, तोपर्यंत तुम्ही खाऊन घ्या. दिनकर सुद्धा आता ह्या दोघींबरोबर आतमध्ये येतो. संगीता तिला किचन मध्ये घेऊन येते. तेव्हा संगीता काजलला म्हणते की हे लोक तुला बघायला आलेले आहेत आणि तो बघ, तो नवीन आहे ना, तो नवरा मुलगा आहे आणि तो तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. तर त्यामुळे तू एक काम कर, तू लग्नासाठी तयार हो. तेव्हा आता काजल पूर्णपणे गोंधळून जाते. आणि जेव्हा आता मार्केटमध्ये जे काही प्रकार घडलेला आहे, त्या भाजीवाल्याच्या बायकोने आता काजलचा सगळ्यांसमोर किती अपमान केलेला आहे, वाटेल तसे आरोप तिच्यावर केलेत आणि तिचा अपमान केला, हे सर्व क्षण तिला आता आठवते. काजल मात्र आता हे विचारत असते आणि संगीता तिला म्हणते की काजल. तेव्हा काजल म्हणते की हो. आणि शेवटी आता हे काही लोकांचे आरोप होत असतात, त्यावरून बिचारी सुद्धा आता तयार होते आणि संगीताला म्हणते की हो, मी तयार होऊन बाहेर येते. काजलच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. दिनकर म्हणतो की काजल तू हे काय करतेस. तेव्हा काजल म्हणते की नाही बाबा, आता आई जसे सांगेल तसेच आपण सगळं काही करणार आहोत. हे ऐकल्यानंतर आता संगीताला आनंद होतो. संगीता लगेच खुश होते आणि काजलला जवळ घेत म्हणते की माझं सोनूलं, आणि जा बरे लवकर, आता व्यवस्थित तयार होऊन बाहेर ये. आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची फक्त तू उत्तर दे. आणि आता डोळ्यातील पाणी अगदी प्रेमाने पुसते. संगीता आता काजलच्या खूप पुढे पुढे करत असते. तेव्हा आता काजलचा पूर्णपणे नाईलाज असतो. त्यानंतर आता जे काही रोहिणी आणि राहुल आहे एका कॅफे मध्ये ते भेटतात. आता हे घरातील शापा प्रकार जे काही प्रकरण सुरू आहे त्याबद्दल रोहिणी आता राहुलला सांगत असते. राहुल म्हणतो की मम्मा काय सांगतेस, आता मात्र यापुढे आपण बरंचसं काही करू शकतो. घरच्यांना त्रास देण्याचा जो काही प्रयत्न आहे आपला, तर तो आणखीनच वाढलेला आहे. तर त्यानंतर आता इकडे कला ही अनामिकाला फोन करते आणि तिला सुद्धा तिने त्या कॅफेमध्ये भेटायला बोलावलेलं असतं. अनामिका मात्र आता फोन काही कलाचं तिला घेऊशी वाटत नसतं. कला पुन्हा फोन करते तर अनामिका फोन उचलते. तेव्हा मात्र आता अनामिका म्हणते की हो बोल ना अगं, म्हणजे नक्की काय वहिनी. तेव्हा आता कला विचारते की तू कशी आहेस. तेव्हा आता अनामिका अगदी थोडंसं नाराज होण्याचं नाटक करत म्हणते की हो मी ठीक आहे. तर कला म्हणते की अनामिका अगं मला तुला भेटायचं होतं. तेव्हा अनामिका म्हणते की वहिनी नकोय. तर कला तिला समजावते आणि म्हणते की हे बघ अनामिका, मला माहिती आहे की तू आता खूप वेगळ्या विचारात आहे, तर परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मला तुला भेटून तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, काही गोष्टी समजून सुद्धा घ्यायच्या आहेत. तेव्हा अनामिका म्हणते की नाही वहिनी, मी तुला नाही भेटू शकत. जर घरच्यांना आणि सोहमला जर हे समजलं की मी तुला भेटले म्हणून परत ते सुरू होईल. तर कला म्हणते की अगं तसं नाही, अगं मी सुद्धा
तुला अनामिका खूप मिस करते. अगं माझ्या व्यतिरिक्त तेथे तुला भेटायला कोणीही घरातील येणार नाही म्हणून. फक्त तिकडे तू आणि मी असेल. त्यामुळे प्लीज अनामिका एकदा ऐकून घे आणि प्लीज आपण एकदा आज भेटूयात तर. आणि प्लीज अनामिका प्लीज एकदा भेटायला तयार हो. आता अनामिका मनात विचार करते की जर ही कला मला भेटली तर नक्की ही सोमबद्दल मला विचारपूस करणार. आणि आता मात्र जे काही खोटं नाटं पाडण्याचा आणि तो सगळ्यांच्या समोर कसं चुकीचा आहे हे सिद्ध करण्याचा मला तर एक मस्त असा चान्स चालून आलेला आहे. तर याचा आता ती विचार करते. तर कला म्हणते की अनामिका आणि शेवटी आता ती सोहमच्या अगदी विरुद्ध बोलण्यासाठी, सोहमच्या विरुद्ध कान भरण्यासाठी मात्र आता कलाला भेटायला तयार होते आणि म्हणते की अगं तू इतकं मनापासून म्हणते तर मी तुला भेटणार कशी नाही, मी तुला भेटायला तयार आहे. त्यामुळे मी तुला कॅफेचं नाव, ॲड्रेस वगैरे सगळं काही अगदी वेळेत कळवते. तर कला म्हणते की ठीक आहे चालेल, आपण नक्की भेटू आणि बाय करून आता कला लगेच फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे संगीता ही काजलला समजावून बाहेर येते. आता ही मंडळी चहा वगैरेच घेत असतात. शेवटी आता संगीता काजलला साडी वगैरे नेसून बाहेर घेऊन येते. काजलचं रूप आणखीनच खुलून दिसत असतं. आता तो मुलगा तर काजलला पाहून आणखीनच खुश होतो. तो काजलपेक्षा भल्या मोठ्या वयाचा असतो, पण तरी सुद्धा संगीता लग्नाला तयार होते. त्या मुलाचे आई वडील आणि तो मुलगा काजलकडे अगदी पाहतच असतात. काजल तर खूप सुंदर दिसत असते आणि इतकी छान मुलगी आपल्या इतकं वय असणाऱ्या मुलाला मिळते म्हणून ते अगदी खुश होतात. त्यानंतर आता संगीता ही काजलच्या हाताला धरते आणि त्या मुलाशेजारी आता आणून काजलला उभी करते. तेव्हा आता मुलाची आई म्हणते की मुलीला आम्ही काही प्रश्न विचारूयात का? तर संगीता लगेच खुश होत म्हणते की हो नक्की विचारा. तेव्हा आता त्या मुलाची आई आता ही प्रश्न विचारते की तुझं खरं नाव काय आहे? तेव्हा काजल अगदी खाली मान घालत म्हणते की काजल दिनकर खरे. त्यावर आता ती मुलाची आई विचारते तू एका हॉटेलमध्ये काम करतेस का? तर काजल हो असं म्हणते. तेव्हा मात्र ती मुलाची आई विचारते की सर समजा आपल्याकडे 10 माणसं पाहुणे जेवायला येणार असतील तर तू नक्की काय बनवशील? तेव्हा तो मुलाचे वडील आहे तर ते विचारतात की जर आता ते 10 माणसं जेवायला येणार आणि त्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्याकडे 1 तास आहे तर तू त्यांच्यासाठी काय बनवशील? तेव्हा मात्र आता काजल ही दाल खिचडी असं म्हणते. तर आता ते दोघे म्हणतात की काय म्हणतेस? संगीता म्हणते की तिला ते पुलाव किंवा अगदी भात असं म्हणायचं होतं, परंतु ती इतकी मस्त खिचडी बनवते. तेव्हा मात्र आता तो मुलगा आहे तर तो काजलकडे बघतो आणि म्हणतो की तू तर खूप सुंदर आहेस. लग्नानंतर मी तुझं नाव बदलून उर्वशी किंवा सुंदरी ठेवेल, चालेल ना तुला? तेव्हा आता मुलाचे आई वडील तर खूप हसतात. तर काजल दिनकरकडे पाहत असते. दिनकर काजलकडे पाहतो. आता दोघंही काही उत्तर देत नसतात, परंतु संगीता ही पुढे पुढेच असते. आता काजल दिनकर एकमेकांकडे पाहतात. काजलला नक्की काय उत्तर देऊ हे काही कळत नसतं. त्यानंतर आता इकडे राहुल आणि रोहिणी त्या कॅफेमध्ये अगदी एकमेकांशी गप्पा करत असतात आणि त्याच कॅफेमध्ये शेजारी मात्र कला अनामिकाला भेटायला येणार असते. अनामिकाने त्याच कॅफेचा पत्ता पाठवलेला असतो आणि तेवढ्यात कला ही वाटच पाहत असते आणि समोर तिला राहुल दिसतो. तेव्हा आता कला ही बारकाईने पाहते आणि राहुल इथे काय करत असेल आणि नक्की तो कुणाशी बोलतोय म्हणून कला मात्र अगदी डोकावून पाहण्याचा विचार करते. परंतु आता हा वेटर मध्येच असतो. रोहिणी मात्र अजून कलाच्या समोर काही दिसलेली नसते. तेव्हा आता कला ही उठते आणि बघते नक्की राहुल कुणाशी बोलतोय आणि तेवढ्यात मात्र अनामिका तेथे येते. आता दोघी एकमेकांना हाय करतात. आता अनामिका म्हणते की सॉरी मला येण्यासाठी जरा उशीर झाला. तेव्हा आता कला म्हणते की नाही ठीक आहे तू येऊ शकते आणि बस खाली. तेव्हा अनामिका खाली बसते, परंतु राहुल मात्र आता कलाला पाहतो. कलाला बघून लगेच आपला चेहरा तो झाकतो. राहुल मात्र आता रोहिणीला खुणावत असतो की तिकडे बघ, अगं तिकडे कला आहे. तर रोहिणीच्या अजूनपर्यंत लक्षात नसते. तर कला आता अनामिकाला विचारते की तू कशी आहेस? तेव्हा आता अनामिका म्हणते की मी बरी आहे, परंतु तुझी तब्येत? तर कला म्हणते की ठीक आहे मी आता. तेव्हा आता कला म्हणते की 1 मिनिट मी आले. तोपर्यंत रोहिणी आणि राहुल तेथून गायब होतात आणि लगेच ते बाजूला जाऊन लपतात. आता कलाला टेन्शन येते की नक्की हे दोघे कुठे गायब झाले असेल आणि तेवढ्यात कला आता उठून पाहतच असते. तेव्हा मात्र आता राहुल आणि रोहिणी बाजूला येतात. राहुल आता हे अनामिकावरच अगदी रागवत असतो. आता तो रोहिणीला म्हणतो की ह्या अनामिकाला सुद्धा अख्ख्या ह्या कोल्हापुरामध्ये एकच कॅफे मिळाला का? थोडक्यात अगं आपण वाचलो, जर त्या कलाने आपल्याला इथे एकत्र पाहिलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर रोहिणी म्हणते की हो ना, परंतु बरं झालं तू वेळेत पाहिलं आणि चल आता मी निघते. घरी जे काही सुरू आहे मी तुला नंतर फोनवर सगळं काही सांगते. तेव्हा आता हा राहुल म्हणतो की ठीक आहे.
तेव्हा मात्र आता कला आणि अनामिका एकमेकांशी बोलतात. तेव्हा कला विचारते की काय कला, अनामिका तू कशी आहेस आणि घरी सगळे बरे आहेत ना? अनामिका म्हणते की हो ठीक आहे. तर अनामिका विचारते की तिकडे सगळे कसे आहेत? तर कला म्हणते की तिकडे सगळ्यांना तुझी खरंच खूप आठवण येते अनामिका. आणि कला आता तिला विचारायला सुरुवात करते की हे बघ अनामिका, अगं तुमच्यामध्ये सगळं किती छान सुरू होतं, परंतु अचानक असं काय झालं? आणि एका मोठ्या बहिणीच्या नात्याने तू माझ्याशी सगळं काही बोलू शकतेस, म्हणून मी तुला हे सर्व विचारते, प्लीज मला सांगशील ना? अनामिका लगेच डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं नाटक करते आणि अगदी रडायला सुरुवात करते. तेव्हा आता कलाला खूप वाईट वाटतं. कला लगेच म्हणते की अनामिका प्लीज अगं रडू नकोस. तेव्हा आता अनामिका रडण्याचं नाटक करून आता खोटं बोलायला सुरुवात करते की हे बघ वहिनी, अगं मी सगळं काही सहन करू शकते आणि सहन तर मी केलेलं सुद्धा आहे, पण तुला तर माहितीच आहे पण माझी इतकी मोठी फसवणूक झाली आणि सोहमने माझी इतकी मोठी फसवणूक केली, त्यामुळे मी नाही सहन करू शकत हे सर्व. आणि हे बघ सोहमने पुरेपूर माझा फायदा घेतलेला आहे, मला फसवलेला आहे आणि तुला तर हे माहितीच आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अगं अनामिका तू इतकं टेन्शन घेऊ नको. आणि हे बघ अनामिका, अगं प्रत्येक अगदी जे काही आता परिणाम असतात आणि हे प्रत्येकावर तोडगा तर काढताच येतो, परिस्थिती बदलता येते, सगळं काही सांभाळून घ्यावं लागतं. तेव्हा अनामिका रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की त्या सोहमने पूर्ण माझा स्वाभिमान अगदी ठेचलेला आहे ग. तेव्हा आता कला विचारते की अगं काजलचं तेवढं प्रकरण सोडल्यानंतर तुमच्यामध्ये सगळं काही चांगलं सुरू होतं, मग नक्की असं अचानक काय घडले? तेव्हा आता अनामिका रडण्याचं नाटक करत म्हणते की सोहम रोज घरी दारू पिऊन येत होता, घरी तमाशे करत होता, माझ्यावर सोहमचं अजिबात लक्ष नव्हतं आणि किती मी तुला काय सांगू, रूममध्ये असताना सुद्धा तो माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. आता अनामिका बरोबर ह्या कलाला सोहमविषयी खोटं सांगण्याचा प्रयत्न करते. कला म्हणते की काय बोलते सर? आता अनामिका आणखीनच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते सोहम माझ्यावर हात सुद्धा उचलत होता आणि लगेच आता आणखीनच रडायला सुरुवात करते. कलाला असं वाटतं की खरंच सोहम असं काही करेल. कलाला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो, पण तरी सुद्धा आता कला म्हणते की हे बघ अनामिका, सोहम तसा मुलगा नाही आणि सोहम कधीही असं नाही वागणार. तेव्हा अनामिका रडत म्हणते की अगं एक्झॅक्टली, आणि हो कला वहिनी, याच कारणासाठी मी कधीच कुणालाही सांगितलं नाही, कारण सोहमवर कधीही कुणाला डाऊट येत नाही. सगळ्यांना वाटतं की तो खूप चांगला आहे, परंतु जसं दिसते तसे नसते. त्याने कायम माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु मी कायम त्याचं सर्व काही सहन करत आले आणि कधीही सोहमविषयी मी कधी कुणाजवळ सुद्धा बोलले नाही. विश्वास ठेवला, सोहमच्या प्रेमापोटी हे सर्व मी केले आणि त्याच्यावर विश्वास ठेवून या घरामध्ये लग्न करून त्याच्यासोबत मी आले, परंतु सोहमने माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात केला. मला या घरात आल्यानंतर फक्त आणि फक्त त्रासच दिला. त्यामुळे हे बघा कला वहिनी, तुम्हाला वाटत असेल की सोहम खरंच खूप चांगला आहे, परंतु तो माझ्याशी जे काही वागला त्यावरून मला असं वाटतं की सोहम चांगला नाही. आणि हे बघा जेव्हा आपण त्या घरामध्ये लग्न होऊन येतो तेव्हा आपलाच माणूस हा आपल्याशी चांगलं वागत नाही आणि हे सर्व बघितल्यानंतर कसं हे सर्व सहन करायचं आहे तुम्हीच सांगा कलाबाईंनी. सोहम आता त्या घरात मी त्याची बायको बनून आले अर्धांगिनी, मग मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवून या घरामध्ये आले, माझं घर सोडलं आणि त्यानेच माझा इतका मोठा विश्वासघात केला. मग मी का त्या घरामध्ये राहायचं, कुणासाठी राहायचं? आणि माझ्या डोळ्यासमोर हे सर्व घडत आहे, माझ्या डोळ्यासमोर तो दुसऱ्या कोणत्या एका मुलीच्या आहारी जात आहे. तुम्ही सांगा की वहिनी हे सर्व मी कसे सहन करू? आणि हे बघ आय एम सॉरी वहिनी, मला सुद्धा हे कळतं की ती तुझी बहीण आहे. त्यावर आता कला म्हणते की हे बघ अनामिका, नाही तुला सॉरी म्हणण्याची गरज नाही, काजलच्या वतीने मीच तुझी माफी मागते. अनामिकेला तर हेच हवं असतं, कारण सगळं काही करवणारी तीच आहे आणि सोहमवर आणि काजलवर आरोप करणारी, परंतु एक ना एक दिवस कलासमोर तिचं हे सत्य नक्की उघड पडणार म्हणजे पडणारच. त्यावर आता कला ही अनामिकेचा हात धरते आणि म्हणते की हे बघ अनामिका, मी काजलशी बोलते आणि सोहमचं जर म्हणशील तर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते आपण एकत्र बसून बोलून सोडूयात. त्यामुळे अनामिका प्लीज तू घरी ये आणि घरी ये. अगं खरंच तुझ्याशिवाय हे घर आहे तर ते अपूर्ण आहे. तेव्हा अनामिका म्हणते की हे बघ वहिनी, अगं त्या दिवशी मी त्यासाठीच घरी आले होते आणि जे डिव्होर्सचे पेपर आहे तर ते डिव्होर्सचे पेपर मी देऊन गेले. ते ऐकल्यानंतर आता कलाला एक खूप मोठा धक्का बसतो. आता कला म्हणते की काय बोलते अनामिका, तू सोहमला अगदी डिव्होर्स पेपर सुद्धा दिले? तर अनामिका म्हणते की हो. त्यावर आता अनामिका म्हणते की हो, मी सोहमच्या हातामध्ये नाही दिले, परंतु मी जेव्हा आले तर तेव्हा तेथे आबा, रजनी मॅडम म्हणजे आई आणि अद्वैत दादा हे सगळेजण होते आणि ते पेपर्स मी अद्वैत दादाच्या हातामध्ये दिलेत आणि त्याने तुला नाही सांगितले का? तेव्हा आता कलाला तर धक्काच बसतो. कला म्हणते की म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा चांदेकर आपल्याशी का खोटं बोलला, त्याने का सांगितलं नसेल?
अनामिका पुन्हा आता रडण्याचं खूप नाटक करते आणि म्हणते की बहिणी, अगं ह्या भांडणांना, ह्या कटकटीला, ह्या दररोजच्या अगदी हाणामारीला मी खूप कंटाळले ग, आणि सोहमच्या दारूला. आता हे सर्व मी नाही सहन करू शकत, कारण हे फक्त सोहमला बर्बाद करण्याचं एक आता ह्या अनामिकेचं नाटक असतं. तेव्हा आता कला ही अनामिकाला शांत करते, म्हणते की रडू नको प्लीज, आणि आणखीन काही टिश्यू पेपर ती डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी देत असते. कलाला आता खूप वाईट वाटतं, परंतु अनामिका आता ही अगदी कलाचा सुद्धा फायदा घेत असते. कलाला मात्र खूप टेन्शन येते. कला आता विचार करते की सोहम कधीही इतक्या मोठ्या पातळीला जाईल असं कधीही मला वाटलं नव्हतं. कलाला आता सोहमचा राग येतो. एकदा मला सोहमशी बोलायला हवं असे आता कला ठरवते. अनामिका अगदी आता कलाकडे बारीक लक्ष देऊन पाहत असते. आता कला ही विचार करते की चांदेकरने सुद्धा इतक्या मोठ्या गोष्टी माझ्यापासून का लपवल्या असतील, याचा सुद्धा आता प्रश्न त्याला विचारावाच लागेल. त्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे, म्हणून कला आता खूप डिस्टर्ब होते. अनामिका आता रडता रडता अगदी कलाकडे खुशून बघत असते. तेव्हा मात्र मित्रांनो, हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये तेव्हा आता कला घरी येते. अद्वैतला विचारते की मला सगळ्यात जास्त काय आवडत नाही. अद्वैत लगेच म्हणतो की तुझ्यापासून लपवलेलं जे काही असतं तर ते तुला नाही पटत. तेव्हा कला डायरेक्ट विचारते की अनामिका आली आणि तिने डिव्होर्स पेपर आणून दिलेत, हे तुम्हाला का सांगितलं नाहीस अद्वैत. त्यावर अद्वैत म्हणतो की हे बघ, किती दिवसापासून आपल्या डोक्यावर फक्त आणि फक्त टांगती तलवार होती, म्हणून मी नाही सांगितलं. तर कला म्हणते की हे बघ, तू जे काही वागतोस, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतील आणि आपला संसार धोक्यात येईल म्हणून. तेव्हा आता म्हणजे कलाला जे काही आहे त्याचा एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि अद्वैत जे काही आता कलाचा हे निर्णय ऐकतो तर त्याला सुद्धा धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा. तर धन्यवाद.